हाय हॅलो नमस्ते. कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते. तर आत्ता मॉर्निंगचा टायमिंग आहे, सकाळचे 6:30 वाजलेत आणि सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आता कसं थंडीचे दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडंसं लेटच उठण्यात येतं. पण आज जरा 6:30च्या दरम्यान उठले होते मी. म्हटलं आवरत नाही मग आणि व्हिडिओ वगैरे शूट करायचा असेल तर मग थोडाफार टाईम इकडं तिकडं होतो. त्याच्यामुळे थोडंसं लवकरच उठले होते आज. नॉर्मली दररोज 7ला उठत असते, 6:30 किंवा 7ला. पण आज जरा 6:30लाच उठले. तर आज मी तुमच्यासोबत आपलं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर इथं सकाळी मी बाहेरचं सगळं आवरून आले आणि आता फक्त म्हणजे घर झाडायचं राहिले. तर पाणी पण ठेवलं आहे समोर, गॅसवर दिसत असेल तुम्हाला. पाणी पण ठेवलं आहे आंघोळीसाठी. तर बाहेरचं सडा रांगोळी वगैरे सगळं केलं आहे, बाहेरचं पण झाडून घेतलं आहे. आता घरातलं फक्त हे आवरायचं राहिलं आहे, तेवढं आवरते. झाडून घ्यायचं आहे फक्त आणि मग आंघोळ वगैरे करून घेते आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर आज थोडं म्हणजे टिफिन वगैरे मुलांना द्यायचं आहे. तर आंघोळ वगैरे झाली आणि इथं मी दररोजचं जे काय आपलं स्किन केअर असतं ते करून घेते. तर नॉर्मली फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन मी लावत असते आणि थोडीशी पावडर वगैरे लावते आणि केस वगैरे विंचरून घेते. कसे नंतर मग कामाला उशीर होतो, 11, 11:30, 12पर्यंत वाजते. त्याच्यामुळे मग केस वगैरे विंचरायचे राहून जातात. त्याच्यामुळे म्हटलं लगेच केस वगैरे विंचरून घेते आणि माझी दररोजची सवय आहे की आंघोळ वगैरे झाली की आधी पीठ मळून घेते आणि नंतर मग देवपूजा करून घेते. म्हणजे देवपूजा आणि बाकीचं होस्तवर पीठ पण चांगलं भिजतं. त्याच्यामुळे मग तुम्ही व्हिडिओत बघितलंच की माझी देवपूजा झाली. देवपूजा मी करून घेतली आणि त्याच्यानंतर पीठ वगैरे मळून ठेवलं आणि कालचं हे दूध आहे तर त्यातली साय मी काढून घेते. फ्रीजमध्ये नव्हतं ठेवलं कारण थंडी आहे, त्याच्यामुळे एवढी काही गरज पडत नाही फ्रीजमध्ये ठेवायची. तर इथं मी चहा ठेवते माझ्यासाठी आणि दूध पण तापवून ठेवते. आणि तुम्ही बघत असाल की पितळाच्या पातेल्यात दूध ठेवलं होतं मी, कारण साहेबांना आवडतं पितळाच्या पातेल्यातलं दूध, त्याच्यामुळे. आणि ते माझ्याकडून घासायचं राहून गेलं आहे. म्हणजे घासलं होतं मी पण पितांबरीने नव्हतं घासलं, तर ते थोडंसं तुम्हाला असं लालसर दिसत असेल आणि आतमधून कलई पण केलेली त्याला, त्याच्यामुळे दूध पण चांगलं तापतं. तर चला आता मी चहा वगैरे घेते आणि दह्याची साई जी होती ना आपण दुधाची काढलेली, तर ती पण फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि रात्रीचे थोडेफार भांडे आहेत तर ते बी लगेच लावून घेते, म्हणजे पसारा होत नाही आणि जे भांडे लागतात आपल्याला ते टायमिंगला सापडतात पण. आणि हे मनी प्लॅन्ट आहे, तर तुम्ही बघू शकता की खिडकीतून किती छान ऊन येतं सकाळी दररोज किचनमध्ये. तर म्हटलं मनी प्लॅन्टला थोडंसं कोवळ्या उन्हात ठेवावं. आणि ते गुलाबाचे फुलं आहे ना, मी भरपूर दिवस झाले, म्हणजे 8 दिवस तर होऊन गेले असतील तिथं ठेवलेले तोडून खिडकीमध्ये. तर ते अजून पण छान आहेत, म्हणजे खराब वगैरे झाले नाही. तर मला काळी भाजी बनवायची आहे, त्याच्यासाठी मग इथं मी शेंगा असतात ना आवळ्याच्या, तर त्या उकडायला घातल्या होत्या आणि इथं मसाला वगैरे काढून घेतला. आणि त्याच्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि किचन पण पुसून घेतलं. सगळे गेले पण भांडे पण घासले आणि किती भारी आहे ना असं पटकन जर
एवढं काम आपलं पटकन झालं तर. पण तसं आपल्याला अर्धा पाऊण तास किंवा 1 तासच धरून चला किचन वगैरे स्वच्छ करायला आणि भांडे वगैरे घासायला वेळ लागतो. पण माझं इथं थोडक्यात मी तुम्हाला दाखवलं. तर बेसिंग वगैरे आता मी घासून घेते, बाथरूम पण घासायचे. तर आधी कपडे भिजू घालते. तर सर्फ एक्सेलच वापरते मी दररोजच्या कपड्यांसाठी पण, कारण छान निघतात कपडे. भिजू घातले की लगेच निघतात, जास्त एफर्ट्स द्यावा लागत नाही. त्याच्यामुळे मी नॉर्मली दररोज सर्फ एक्सेलच वापरते, म्हणजे चांगल्या कपड्यासाठी पण आणि आपले दररोजचे कपडे आहे त्याच्यासाठी बी. तर आज टॉवेल धुवायचे होते मला, तर एक टॉवेल तसाच ठेवला मी. 3च धुतले, म्हटलं एक उद्या धुता येईल, त्याच्यामुळे तसंच ठेवले. आणि टॉवेल वगैरे ते भिजू घातले, कपडे वगैरे भिजू घातले. त्याच्यानंतर मग झाडून वगैरे तर आधीच घेतलं होतं मी. किचन वाटा वगैरे पुसायच्या आधीच झाडून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच आणि सगळंच दाखवायचं म्हटलं ना तर खूप मोठा व्हिडिओ होतो, त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणजे जसं जमन तसं दाखवलं. तर बेड पण पुसून झाला माझा आणि आता मी हॉल पुसायला आले. तर एवढा हॉल पुसला ना तर मग बाकीचं पलीकडचा बेड आणि किचन राहिले पुसायचं. पण म्हटलं आधी हॉल पुसून खालचं बाहेरचं पुसून घ्यावा, पायऱ्या वगैरे, आणि मग मागच्या दाराने घरात जाता येतं. त्याच्यामुळे म्हटलं इकडून असा हॉल पुसला ना मग तिकडच्या दाराने तिकडचं बेड आणि किचन पुसून घेता येईल. त्याच्यामुळे मग हॉल लगेच पुसून घेतला मी. आणि इथं बाहेरची थोडंसं राहिलं होतं पुसायचं, तर तेवढं पुसून घेते. समोरचंच राहिलं होतं, बाकीचं सगळं पुसलं होतं मी. आणि त्याच्यानंतर लगेच बाहेरचं पण पुसून घेतलं. त्याच्यानंतर मग बाहेरच्या पायऱ्या वगैरे पुसून घेतल्या आणि मग तिकडला बेड आणि किचन पुसून घेतलं. तर बेड झालं माझं पुसून. मी इकडून तिकडलं बेड नाही दाखवलं पुसवताना, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे. तर बेड पुसून घेतलं. त्याच्यानंतर तेव्हा पुढलं पण पुसून घेते. कसं एका दिवशी आपण हाताने पुसलं ना मग बरं म्हणतं. पण मी दर सोमवारी पुसत असते हाताने, पण नॉर्मली दररोज आहे ना मॉपरनीच पुसते, कारण एवढं मोठं पुसायला म्हटल्यावर भरपूर वेळ लागतो. पण आठवड्यातून 1-2दा मग मी हाताने पण पुसून घेते. तर किचन राहिलं होतं पुसायचं, बाकीचं सारं झालं आहे पुसून. आणि कसं आहे कानाकोपऱ्याने हाताने पुसलं की घेता येतं पुसून, पण मॉपरनी ना एवढं आपल्याला पुसता येत नाही व्यवस्थित, त्याच्यामुळे. आणि कपडे पण राहिलेत माझे धुवायचे, तर तुम्हाला दाखवते मी पुढं. एवढं किचन पुसून झालं की मग कपडे पण धुवून घेते. तर इथं कपडे धुवायला मी पाणी सोडलं आहे आणि आता कपडे धुवून घेते. आणि कपडे धुवायचे झाले तर नंतर मग इथं वाळू घालायला आले होते. तर म्हटलं तुम्हाला थोडंसं दाखवावं, तर त्याच्यामुळे इथं मी कपडे वाळू घालायला घालताना व्हिडिओ काढला होता. तर असं असतं माझं मॉर्निंग रुटीन. आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा की कसं वाटलं तुम्हाला माझं मॉर्निंग रुटीन. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग इथं माझे कपडे वगैरे वाळून होते आणि नंतर जी मसाल्याची भाजी केली होती ना तर ती तुम्हाला दाखवायची राहिली होती. तर इथं मसाल्याची भाजी पण बनवली. आणि आज शनिवार आहे, सुट्टी आहे साहेबांना, तर ते काय अजून आली नाही, म्हणून तोपर्यंत भूक लागली होती, म्हणून म्हटलं थोडीशी पपई खावी. तर इथं शिवने मी दोघांनी पपई खाल्ली, त्याला बरं नाही त्याच्यामुळे तो पण घरी आहे. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग बाय.